हॅलो डिअर स्टुडंट्स, आजचा तुमचा जो हिस्ट्रीचा पेपर झाला, इतिहासाचा, तो पेपर आज आपण डिस्कस करणार आहोत. महत्त्वाचे प्रश्न जिथे तुमचे काही कन्फ्युजन होण्याचे चान्सेस असतात ते आपण घेऊयात. आणि मग पुढे तुम्हाला मी जॉग्रफीचे पण काही महत्त्वाचे क्वेश्चन्स मला जर मिळाले तर मी आपल्या चॅनलवरती देणार आहे, आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती ऑब्व्हियसली. सो ते तिथे जरा फॉलोअप ठेवा की तुम्हाला काय काय इम्पॉर्टंट मला जर मिळालं तर मी तिथे ते पेस्ट करत असते. जस्ट जाण्याच्या आधी ते बघून घेत चला, ठीक आहे. सो तुमचा आजचा येस जो पहिला प्रश्न होता, इट वॉज चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स आणि कम्प्लीट द सेंटेन्स. द अर्लिएस्ट म्युझियम इन द वर्ल्ड वॉज डिस्कवर्ड इन द एक्सकॅव्हेशन्स ऑफ द सिटी ऑफ उर वॉट एव्हर. हां, त्यानंतर इन महाराष्ट्र डॅश इज सपोज टू बी द फर्स्ट कीर्तनकार संत नामदेव. दुसरा आहे इट मे बी सेड दॅट डॅश वॉज द फाउंडर ऑफ मॉडर्न हिस्टेरिओग्राफी वोल्टेअर. त्यानंतर रॉंग पेअर ह्याच्यातली आयडेंटिफाय करायची आहे, तर प्रभाकर हे आचार्य अत्रे हे रॉंग पेअर आहे याच्यातली. त्याच्यानंतर दुसऱ्यामधली खाशाबा जाधव फुटबॉल, खाशाबा जाधव आय थिंक कुस्तीशी रिलेटेड आहेत ना. त्यानंतर महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी दिल्लीमध्ये आहे, हा त्यातला रॉंग पेअर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये डू एज डायरेक्टेड कम्प्लीट द टाइमलाईन. सो इनॉग्रेशन ऑफ दिल्ली दूरदर्शन 1959 मध्ये. 72 मध्ये टीव्ही सर्व्हिस स्टार्टेड इन मुंबई. 82 मध्ये कलर टेलिव्हिजन वॉज इंट्रोड्यूस्ड आणि 91 मध्ये केबल टीव्ही स्टार्टेड इन इंडिया. कल्चरल हेरिटेज टँजिबल मध्ये येतात मॉन्युमेंट्स, टेम्पल्स किंवा बिल्डिंग्स, आणि इनटँजिबल मध्ये येतात ट्रॅडिशन, त्यानंतर फोक सॉंग्स किंवा डॅन्स. त्यानंतर हेच आहे ना ते, येस. नेक्स्ट आहे वर्ल्ड फेमस म्युझियम्स. पहिलं म्युझियम आहे फ्रान्समध्ये, मला काहीचा उच्चार करायला येत नाही, लॉव्र मे बी म्युझियम वॉट एव्हर. त्यानंतर आहे ब्रिटिश म्युझियम इंग्लंडमध्ये. सलारजंग आपला इंडियामध्ये हैदराबादवाला. त्यानंतर मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. शॉर्ट नोट्स मी घेतलेल्या नाहीत. नंतर हा पण मी घेतलेला नाही, गिव्ह रिझन वाला क्वेश्चन. पॅसेजवरचा प्रश्न जो आहे त्याच्यामधला जो पहिला क्वेश्चन होता, टू विच पिरियड डज द सोहागौरा कॉपर प्लेट बिलॉंग. इट बिलॉंग्स टू मौर्यन पिरियड. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट स्क्रिप्ट डू वी फाइंड ऑन द सोहागौरा कॉपर प्लेट. तर आय थिंक ब्राह्मी स्क्रिप्ट वी फाउंड. त्यानंतर तिसरा आहे, राईट द हिस्टोरिकल इम्पॉर्टन्स ऑफ द सोहागौरा कॉपर प्लेट. तर हे आहे, द इन्स्क्रिप्शन रेकॉर्ड्स रॉयल ऑर्डर दॅट ग्रेन्स इन द ग्रेनरी शुड बी डिस्ट्रीब्युटेड केअरफुली. आणि मग ह्याच्यानंतर तुम्ही असं एक सांगाल की फ्रॉम दिस इट इज क्लिअर दॅट ते जे मौर्यन होते दे वेअर टेकिंग प्रिकॉशन्स ॲट द टाइम ऑफ फेमाइन्स, असं त्यात तुम्ही ऍड करू शकता. उसके बाद नेक्स्ट आहे करेक्ट ऑप्शन्स. ह्याच्यातला पार्लिमेंट आहे पहिल्याचं उत्तर. दुसऱ्याचं उत्तर आहे ग्रीन रिव्हॉल्युशन. तिसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रू ऑर फॉल्स मध्ये पहिल्याचं ट्रू, दुसऱ्याचं फॉल्स. गिव्ह रिझन, हा जर फॉल्स असेल तर त्याला गिव्ह रिझन द्यायचं आहे. सो दुसऱ्याचं रिझन काय आहे, इलेक्शन कमिशन डिसाइड करतं. स्टेट गव्हर्नमेंट डिसाइड्स असं दिलंय ॲज टू व्हेन अँड हाऊ मेनी स्टेजेस ऑफ इलेक्शन्स वुड बी हेल्ड. सो ते स्टेट गव्हर्नमेंट करत नाही, इलेक्शन कमिशन डिसाइड करतं. आणि पहिला आणि तिसरा ट्रू आहे. सो ह्याच्यातलं पण कोणतेही 3 पैकी 2 लिहायचे होते तुम्हाला. एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट, हे मी घेतलेलं नाहीये. कंप्लीट द कन्सेप्ट मॅप. इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज. They have definite ideology or program. They aim to capture political power. They contest election. आणि त्याच्यानंतर वर्क फॉर पब्लिक वेलफेअर ऑर रिप्रेझेंट पीपल. आणि लास्ट पेजवरचा जो आहे, कम्प्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट मॅप. ट्रायबल अपरायझिंग्स ड्युरिंग द प्री इंडिपेंडन्स पिरियड. तर ह्याच्यामधला रामोशी जो आहे तुम्हाला माहितीच आहे, महाराष्ट्रामध्ये सातारा आमच्याच भागामधले आहेत हे. त्यानंतर कोलम हे आहे आदिलाबाद तेलंगणामधला. गोंद जे आहे ते छत्तीसगड सेंट्रल इंडिया. आणि मुंदा जे आहेत ते छोटा नागपूर किंवा झारखंड या भागातले. सो येस, हा एवढा पेपर होता तुमचा. मोठे आन्सर्स मी याच्यात इन्क्लूड केलेले नाहीत. कसा गेला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच मी तुम्हाला जॉग्रफीचे पण काही महत्त्वाचे मला मिळाले तर मी नक्की देते, त्याचा तुम्ही अभ्यास करा. छान पेपर लिहा. शेवटचा एक पेपर आलेला आहे, एकदम कूल मधला एक दिवस आहे. व्यवस्थित लिहा आणि मग काय सुट्टी सुट्टी मजा है ना. चलो ठीक आहे, ऑल द बेस्ट पुढच्या पेपरसाठी. थँक्यू.